रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून राहिले. त्यांनी मला काहीतरी धमकी दिली. मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की 3 वेळ पाडल्याचं काही हरकत नाही. जनता आहे, जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो आणि जनतेच्या मतावरच आपण पडत असतो. त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं, त्याबद्दल मला काही खंत नाही. परंतु रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकतील. आणि त्यांनी जे 10 वेळी म्हटलं की अजितदादांनी फोन केले, अजितदादांनी उलट फोन नाही केले. अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे, यासाठी त्यांनी दादाला आणलं. आणि एअरपोर्टवरून यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने अजितदादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा. त्यावेळेस अजितदादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो, खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही. हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली.